खरं सांगायचं तर 2018 हे खूप कामं घेऊन आलं. एकतर आमचं चला हवा येऊ द्या चालू आहे, त्याला 400 एपिसोड पूर्ण झाले या वर्षात. आणि त्यानंतर नशीबवान नावाचा चित्रपट जो आता रिलीज होईल म्हणजे पुढच्या वर्षी या जानेवारीमध्ये, नवीन वर्षाच्या सुरुवातीला, तो 11 जानेवारीला तो होतो आहे. ते एक सरप्राईज आहे. अजून एक मूवी केली ती की जी सलील कुलकर्णी आयुष्यावर बोलू काही गाण्याचा कार्यक्रम आहे, पण ते डायरेक्टर झालेत, ते लेखक झालेत आणि त्यांची एक मूवी केली. तो एक वेगळा आनंद यावर्षी मला मिळाला. त्यामुळे खूप सरप्राइजेस आहेत. नवीन गाडी घेतली मी या वर्षात, नवीन घर घेतलं, ठाण्यात आलो राहायला. त्यामुळे एवढं खूप गोष्टी घडल्यात. त्यामुळे मला खूप हे वर्ष मजेत गेलं. 2018मध्ये काय त्याच्या आधीपासून असेल की मी दरवर्षी ठरवतो की हे करायचं नाही, झोप घ्यायची, कामं थोडी कमी करायची, पण ते होत नाही आहे. कारण आता काय झालं आहे, कामं येत आहेत आणि आता घ्यायची नाही तर कधी त्याच्यात. आणि मी चित्रपटाला पूर्ण वेळ देऊ शकत नाही याची जरा खंत वाटते मला, कारण चित्रपट सलग तारखा द्याव्या लागतात, पण त्या देता येत नाही. कारण शनिवार रविवार आणि माझी 2 नाटकंसुद्धा 2018मध्ये आली. एक शांतीचं कार्ड चालू आहे आणि करून गेलो गाव, ही दोन्ही नाटकं तुफान चालत आहेत. आणि त्यामुळे शनिवार रविवार नाटक, सोमवार मंगळवार माझं हे चला हवं द्या. त्यामुळे मधले 3च दिवस फक्त शूटिंगला. त्यामुळे मला हवेत पूर्ण दिवस, जेणेकरून मी एक मोठं चित्रपट करू शकेन. नाहीतर छोटं छोटं काम करावं लागतं. तेवढीच खंत आहे मला की ती पुढच्या वर्षी मिळो. 2019मध्ये खूप काही करायचं आहे, पण माझं असं तर ठरवल्यावर होत नाही. पण जे समोर येईल ते व्यवस्थित पार पाडायचं आहे एवढं मात्र ठरवलं आहे मी, की त्याच्यात आपली अडचण आली नाही पाहिजे आणि कोणाचा खोळंबा झाला नाही पाहिजे कामाचा. त्यामुळे जास्तीत जास्त तारखा चित्रपटांनी छान छान चित्रपट करेन. खाजगी आयुष्यात असं काय त्यांचं खूप असतं, कारण मी घरच्यांचं खूप ठरलेलं असतं. कारण मी बाहेर असल्यामुळे माझं काही ठरलेलं असतं, माझं फक्त काम. बाकी त्यांचं जे ठरलं आहे ते मी पूर्ण कसं करेन हे मी ठरवतो आता पुढच्या वर्षी. एकतर मला डाईट करायचं आहे 19मध्ये, जे होत नाही माझ्याकडून, कारण आम्ही अहोरात्र काम करत असल्यामुळे BP डायबिटीस होतो आणि तो कसा कमी करता येईल याचा विचार मी 19मध्ये करेन.